बस 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 आओ बस डॅडी लावा लावा हाय हॅपी होली बस बघा चांगली टम फुगली इडली सुद्धा बच्चा सापडला बस बस अरे हॅपी होली हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की आता सध्या गुढीपाडव्याचा सण जवळ येतोय आणि त्यानिमित्ताने दुकानाची स्वच्छता करायची काढली आम्ही। नाही थोड्या वेळ इथलं झाडून घे परत इथलं झाडता येते ना एका बाजूला लावलं। आणि कालच्या ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कामवाली काय भेटली नाही मदतीसाठी, त्यामुळे मग आता ऐश्वर आणि मी दोघे जण हे सगळं आवरायला लागलोय। आणि गावाकडे बघा घरकाम करण्यासाठी फारसं असं कोणी भेटत नाही, कारण प्रत्येकजण शेतात जातात, त्यामुळे घरकाम करण्यासाठी कामवाली भेटणं जरा कठीणच आहे गावाकडे। साफसफाई करताना जो काही कचरा रद्दी निघाली होती आणि बाहेरच्या बाजूला पण बघा सगळा झाडाचा पालापाचोळा पडलेला आहे, सगळं ते गोळा केला अगोदर। आणि इथं जवळच एक बदामाचं झाड आहे, दुकानाला चिटकूनच आहे, व त्याचा एवढा पाला पडतो रोजच्या रोज जरी झाडून घेतलं तरी त्याचा सुकलेला पाला वाळलेली पानं ही खाली पडतातच आणि रोज कचरा होतो। पण झाडं पण पाहिजेत असं म्हणून जमत नाही। तर आता हा जो कचरा आहे सगळा मी जाळलेला आहे, इथं दिसत असेल तुम्हाला की इथं तिथं जर टाकावा तर वाऱ्यामुळे तो सगळीकडे पसरणार आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास नको असं मला वाटतं। तर आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काय होतं की असं काय कचरा पेटवायचं पण भीती वाटते, कारण जर काही पेटत गेलं तर ते पूर्ण असं साईडने माळ रानच आहे, वाळलेलं गवत आहे सगळीकडे आणि ते तसंच पेटत जाणार। त्यामुळे मग म्हटलं हे सगळं भिजवूनच आतमध्ये जावं। हो मामा मी एवढं तरी इकडचं आवरलंय, अजून ते तर अडकवायचे अजून काय काय इथे आहेत। आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आज आहे रंगपंचमी। रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। कुकरमध्ये तुरडाळ, टोमॅटो, बटाटा, वांग, कांदा आणि शेवग्याची शेंग, थोडीशी चिंच घातली आणि हे सगळं शिजवून घेतलेलं आहे। मी आता बनवते सांबार, त्यासाठी बघा पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले, इकडच्या बाजूला ठेवलेले आहे इडली पात्रामध्ये इडली होईलच एक 5 मिनिटात। तेल पण गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मोहरी घालते, मोहरी छान अशी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कढीपत्त्याशिवाय सांबाराला चव नसते, त्यामुळे कढीपत्ता नक्की घालते मी। त्यानंतर चिरलेला कांदा, असा वरून तेलात पण कांदा छान लागतो किंवा असा शिजवून जरी घेतला डाळीबरोबर तरी पण खूप छान टेस्ट येते। आणि आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांबार बनवते, एकदम घाई गडबडीत, कारण कालचा दुकानातला पसारा पण आवरायचा आहे। तर इथं पहा रवा आणि तांदळाचं पीठ भिजवलेलं आहे, तांदूळ दळताना त्यामध्ये उडदाची डाळ थोडीशी घातली होती आणि शेवग्याची शेंग, त्यानंतर अशा बटाट्याच्या फोडी अगोदर थोड्याशा साईडला काढल्या आणि बाकीची जी डाळ आहे शिजलेली ती थोडीशी हटून घेतली अशी। ऐश्वरला यामध्ये बटाटा घातलेला आवडतो त्यामुळे घातलाय मी। तर कांदा पण थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून झाला, त्यानंतर हळद घालते थोडीशी। हा सांबार मसाला मी घरी बनवलेला आहे, तर कसा बनवायचा हे पण एखाद्या दिवशी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर सांबार मसाला पण घालते, थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर जी हटून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालते। झालं एक 5 मिनिटात तर सांबार तयार होते।
आज सकाळी सकाळी ऐश्वर खाली गेला. म्हटला मम्मा मी कलर खेळायला निघालोय, रंगपंचमी असल्यामुळे. ठीक आहे जा म्हटलं, एन्जॉय कर. शेवग्याची शेंग आणि शिजवलेला बटाटा जो साईडला काढला होता तो सुद्धा यामध्ये घातला. डाळ शिजवतानाच बटाटा पण त्यामध्ये शिजवून घेतला होता. आता थोडंसं पाणी घालते यामध्ये आणि चवीनुसार मीठ. सांबार आमच्यात जरा जास्त लागतं म्हणून मी पातेलं भरून सांबार बनवले. यामध्ये चिंच घातले म्हटल्यानंतर थोडंसं गोड काहीतरी पाहिजे, त्यामुळे साखर घातली. साखर किंवा अगदी थोडासा गुळाचा खडा घातला तरीही छान होतं सांबार. एकदम साध्या पद्धतीनं सांबार बनवले आज. चला मस्त अशी गरमागरम इडली आणि सांबार तयार झालेला आहे. ऐश्वर पण येईलच इतक्यात. आता मला पण ही बाकीची सगळी कामं आवरून कालचं जे दुकानातलं राहिलेलं आहे ते पण सगळं पूर्ण करायचं आहे. ऐश्वर आला वाटतं. अरे बापरे, कोण आहे मुलगा वरी? कोण आहे? आम्हाला ओळखू ना. कोण आहे मुलगा? काय ओळखूच नाही. कोण आले? बघ कलर लावून कोण आले बर? कोण आहे बरं? तोंड मागे कोण आहे म्हणल्यावर कायच कलर राहिला नाही. नाही. बघू इकडे बघ, भारी दिसायला लागले रे. एन्जॉय केलं का? हां, वरती पण आला होता की तुझा फ्रेंड. कुणाला आला होता कलर घेऊन वरती इकडं? तुझ्या वर्गातला रे, तो आला होता. घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर आता इथं दुकानातली साफसफाई करायला सुरुवात केली. कारण कालचं अजून निम्मा अर्ध तसंच आहे. एका दिवसात काय होणं पॉसिबल नव्हतं. तरी काल दिवसभर आम्ही अक्षरशः फक्त 1 तासच रेस्ट घेतली. तरीसुद्धा काल एका दिवसात काय सगळं क्लिनिंग झालेलं नाही. अजून भरपूर पसारा आवरायचा राहिलेला आहे. तर बघा केवढा आवरून झालेला आहे आणि किती आवरायचं राहिलेलं आहे. या बाजूची सगळी साफसफाई झाली आणि इथं तोपर्यंत तात्पुरतं कपाट ठेवलंय. म्हटलं नंतर लावूया व्यवस्थित. आणि हा जो काही पसारा आहे तो सुद्धा सगळं झाडून घेतल्यानंतरच व्यवस्थित लावणार आहे. तोपर्यंत असा एका साईडला ठेवलेला आहे. आणि या साईडचं जे कपाट आहे तिथं बघा ऐश्वरने खूप छान पद्धतीनं सगळी व्यवस्थित अशी मांडणी केली आहे. बाकीचं राहिलं आहे अजून इकडच्या बाजूचं आवरायचं. आणि तोपर्यंत बघा पाऊस पण एकदम बारीक असा चिटी सुरू झाला. जास्त काही मोठा पाऊस नव्हता पण खूप छान असं क्लायमेट झालं आहे. मस्त वाटतं एकदम असं क्लायमेट, मला खूप आवडतं. आमच्या इथं एवढं करमतं ना, खरंच खूप भारी वाटतं. इथलं वातावरण किंवा इथला परिसर छान वाटतं एकदम. आणि हे पण लवकर घरी आलेत. म्हटले की लवकर येऊन तुला जरा कामात मदत करू लागतो. आणि इथं बघा मला कलर लावायला लागलेत. नको म्हटलं तरी काय हे ऐकणार नाहीत. गेल्या वर्षी सुद्धा खूप छान पद्धतीनं आम्ही रंगपंचमी साजरी केली होती. हॅपी होली बच्चा. हॅपी होली. बस 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 आऊ बस. डॅडी लावा लावा. हाय काय आणू का अजून आणू. इथं कपाट ठेवलं या बाजूला. तिथला पसारा राहिलाय तरी अजून. मला लावशील कलर. बास थांब, मोबाईल वरती गेला. बस 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 आम्हाला लावतोय. सिल्वर कलर आणू नको बस बस बस. गोल्डन. सगळं माझं बघ खराब झाला. बस. ऐश्वर्याची होली. आमच्या सगळ्याकडून तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हॅपी होली. होली. चला आता दुकानावर. एवढं काम असून सुद्धा थांबायचं वाजू नको. एवढं काम असून सुद्धा आम्ही अगदी एक 5-10 मिनिट म्हणजे एन्जॉय केलाय का नाही. एवढा कामाचा तेवढाच वेळ काढून एवढा कामाचा लोड असून पण
थोडासा एन्जॉय केला आम्ही. अण्णा उठलेत आता. ऐश्वर गेलाय कलर लावायला. थोडा थोडा बस. बस 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 बाबा. हॅपी होली. बस. बस ऐश्वर खाली सांडतोय कलर. बस सगळ्या दुकानात कलर झालाय. बच्चा सापडला. बस बस अरे खाली सगळा कलर होतोय ऐश्वर. एवढं छान क्लायमेट झालंय मस्त एकदम. आणि अरे बास ना रे बाळा माझ्या सगळ्या केसात कलर गेलाय. सकाळी एवढा कलर खेळून आलाय ऐश्वर तरी सुद्धा अजून खेळायचंय. हा क्लायमेट एवढं छान झालंय मस्त असं पावसात भिजू वाटायला लागले. तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. ऐश्वर भिजून ये जरा. थोडासा आहे ना थोडासा आहे ना. तिकडे कुठे चाललायस. इकडे भारी वाटते. वारं सुटलं. पाऊस चांगला आला असता बरं का. वाऱ्यामुळे आबळ गेलं सगळं. चला ऐश्वर सगळ्या फरशीवर कलर सांडलाय. बघा की ऐक. तू ऐकत नाही हा ऐश्वर. उचलू नको म्हटलंय तुला. कलरचा चेहरा धुतला रे. आता थोड्या वेळाने आंघोळ तर करायचीच आहे. सगळे साफसफाई झाल्यावर. आणि हे आज लवकर आलेत त्यामुळे मग जरा इथं मदत करू लागणार आहेत. म्हटले करू लागतो तुम्हाला त्यामुळे होऊन जाईल पटकन. काय वेळ लागणार नाही फारसा. आता चहा दिला बनवून. काय रॉड कशाला. नको नको थांब नको काढू. थांब बाळा. तर अगोदर चहा दिला बनवून ह्यांना आणि अण्णांना. चहा घ्यायला लागलेत. आणि म्हटले चहा घेऊन झाला की मग आवरू लागतो पटपट. कशाला रॉड बाळा म्हणजे होऊन जाईल. काय फळा तर लावल्या मीच. अरे डॅडी बघ. चला आता काय पटकन होते दुकानातलं सगळं. आता काय आमचे मिस्टर आलेत म्हटल्यावर काय आता पटापट सगळी कामं लगेच चटकीपट आहे का नाही. आता काय लावू लागायचं सामान सगळं. आणि वा वा ही बरं आहे. आताच म्हटलं की मी करू लागणार आहे तुम्हाला. हे सुद्धा घरी असते की मला बरीचशी ह्यांची मदत होते कामामध्ये. कारण त्यांना पण माहिती आहे की तब्येत बरी नसल्यामुळे एकटीला काय म्हणजे सगळं करणं शक्य नाही. त्यामुळे जसा वेळ भेटेल तसं यांची मला खरंच खूप मदत होते. आणि शिवाय ऐश्वर पण आहे मदतीला माझ्यासोबत. कुणाला तू चप्पल घाल पहिलं काय तर घुसत तुझ्या पायात. ते झाडाला द्यायचं. इथं थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. पूर्ण आहे तसा डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ जर घेतला तर व्लॉग खूप मोठा होतो. त्यामुळे कधी कधी अधूनमधून असं थोडंसं फास्ट फॉरवर्ड करावं लागतं. तर मम्मा इथं टिकल्यांच्या डब्याची साफसफाई करते. सगळे पॅकेट्स नवीन आहेत. फक्त धूळ बसली त्याच्यावर. तेवढं आता पुसून घेणार आहे व्यवस्थित असं. आणि पुसून मग लावणार आहे माल. एक पण हे अजून खडा निघालण्यात आहे. नाही नाही सगळा माल चांगला आहे. म्हणजे हे कानातले वगैरे जे ठेवलेले आहेत त्याचा माल चांगला आहे सगळा. म्हणजे कानातले टॉप्स वगैरे जे ठेवलेले आहेत तो माल आहे चांगला. फक्त धूळ बसले वरून असं पुसलं की होते व्यवस्थित. सगळे चांगले. पॅकेट म्हणजे पॅकिंग तसंच आहे ना त्यामुळे माल पॅकिंग तसंच आहे ना. फुटलेली भरणीत होत. ठीक आहे. धूळ फक्त बसली. आता हे सगळं एक एक डबी सगळी पुसून घ्यावी लागणार आहे. आणि ऐश्वर बघा रांगोळ्याचे पुढे फुटलाय का पुढं ऐश्वर. भरणीत होत. काय काय रांगोळ्याचे पुढे फुटले. हां वट भरणीत. आता काय करायचं. फक्त फेअर अँड लवलीच्या पुड्या वगैरे असं मेहंदीच्या पुड्या फेअर अँड लवलीच्या पुड्या मेहंदीचे कोण. डॅडी काय म्हणतात बघ.
असू दे की घेते मी. होय बरं बरं. तर मी काय सांगत होते, हां फक्त फेअर अँड लवलीच्या पुड्या, नंतर मेहंदीचे कोण, नेल पेंट आणि लिप बाम वगैरे असा माल तेवढा खराब झाला आहे. पण आता काय करायचं, पर्यायच नव्हता दुसरा काय. तर जो काय व्यवस्थित माल राहिलेला आहे तेवढा असं व्यवस्थित पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवते. बाकीचं जे सगळं वेस्ट झालेलं आहे ते फेकून देणार आहे. आणि शाळेचं जे काय साहित्य होतं ते सगळं चांगलं आहे. शाळेचं साहित्य जे ठेवलेलं आहे, हां बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे ठीक आहे, चला मग आवरून घेते आता पटपट. आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.